ज्यावेळेस पेशंट्स येतात त्यामधील 10मधील 7 ते 8 पेशंटची लक्षणं जवळजवळ सारखीच असतात. म्हणजे सतत थकवा येणे, थोडंसं 4 पावलं चाललं की श्वास घ्यायला त्रास होणे, अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे, थोडं काम केलं की लगेच थोडंसं जास्त दमल्यासारखं जाणवणं. आणि ही लक्षणं जवळजवळ आज 10मधील 7 ते 8 जणांच्या पेशंट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याच्यामधलं एक सर्वात महत्त्वाचं कारण आहे हे सर्व होण्यामागे, ते म्हणजे ॲनिमिया. ॲनिमिया म्हणजेच काय, तर आपल्या रक्तामधला हिमोग्लोबिनचा लेवल कमी होणे, त्याला आपण ॲनिमिया म्हणतो. पण साधारणपणे आपल्याकडे रक्त कमी होणं म्हणतात. पण नेमकं हे एक्झॅक्टली काय असतं, यामध्ये काय प्रकार असतात? जवळजवळ ॲनिमियाचे असे जे 10 पेशंट जर शोधले तर त्यामध्ये 7 ते 8 पेशंटमध्ये एक ॲनिमिया हमखास पाहायला मिळतो. तो कॉमन ॲनिमिया, तो म्हणजे IDA, म्हणजेच आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया. आयर्नच्या कमतरतेमुळे म्हणजे लोहाच्या कमतरतेमुळे होणारा हा एक कॉमन ॲनिमिया. तर हा ॲनिमिया नेमकं काय आहे, याच्यावरती ट्रीटमेंट कशी घेतली जाऊ शकते किंवा नेमकं कशा पद्धतीनं ह्या ॲनिमियाला ट्रीट करू शकतो, आपण ह्याच काही गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पहा, फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी बघणार आहोत की हा जो ॲनिमिया आहे किंवा IDA, ज्याला आपण आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया म्हणजेच लोहाच्या कमतरतेचा ॲनिमिया म्हणतो. लोह म्हणजे काय, आपल्या रक्तामध्ये ज्या लाल पेशी असतात त्या लाल पेशीमध्ये असणारे हे जे हिमोग्लोबिन आहे, हे हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोह आणि प्रोटीन्स खूप महत्त्वाचे असतात. पण बऱ्याच पेशंट्समध्ये आज लोहाची कमतरता आढळते, आयर्नची कमतरता आढळते. त्यामुळे रक्त आणि रक्तामध्ये असणारे हे जे हिमोग्लोबिनचे जे घटक आहेत हे प्रॉपरली तयार होत नाहीत किंवा यांची कमतरता जाणवते. तर हा ॲनिमिया काय आहे, तर हा ॲनिमिया संपूर्ण ॲनिमियामधला सर्वात कॉमन ॲनिमिया, म्हणजे सर्वात कॉमन प्रकारचा ॲनिमिया आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲनिमिया असतात, पण हा एक सर्वात जास्त कॉमन ॲनिमिया आहे. यामध्ये काय होतं, आपल्या रक्तामध्ये लोहाची कमतरता होते, म्हणजेच काय होतं, आयर्नची डिफिशियन्सी होते. त्यामुळे अशा प्रकारचा ॲनिमिया त्या ठिकाणी होतो. आणि हा लोह हे जे आयर्न ज्यावेळेस रक्तामध्ये कमी होतो त्यावेळेस आपल्या नवीन लाल पेशी, म्हणजेच लाल पेशीसोबतच लाल पेशीमध्ये असणारे हिमोग्लोबिन कमी व्हायला लागतं त्या ठिकाणी. त्यामुळे हिमोग्लोबिनचा लेवल कमी होतो आणि म्हणजेच लाल पेशी, ज्यालाच आपण तांबड्या पेशीसुद्धा म्हणतो, अशा प्रकारच्या ह्या ज्या तांबड्या पेशी आहेत, ह्या लहान आकाराच्या तांबड्या पेशी जास्त प्रमाणामध्ये रक्तात वाढायला लागतात, म्हणजेच इमॅच्युअर सेल्स पाहायला मिळतात. आणि त्याच्यामध्ये असणारे हिमोग्लोबिन पण कमी होतं आणि RBC थोड्याशा पेलर होतात, म्हणजे निस्तेज होतात, असं आपण या ठिकाणी पाहतो. पण हा जो ॲनिमिया खास करून लहान मुलांमध्ये आणि महिलांमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतो. कारण लहान मुलांमध्ये आणि महिलांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ते म्हणजे प्रॉपर डाएट नसतो किंवा स्त्रियांमध्ये ब्लड लॉस वगैरे अशी वेगवेगळी कारणं असू शकतात आणि प्रॉपर आयर्न रिच डाएट नसतो. त्यामुळे लहान मुलांमध्ये महिलांमध्ये अशा प्रकारचा ॲनिमिया जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळून येतो. तर याची लक्षणं काय, आपल्याला आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया झाला आहे हे आपल्याला कधी समजेल किंवा कोणत्या लक्षणांवर, जसं मी सुरुवातीलाच सांगितलं सिम्पटम्स काय आहेत आयर्न डिफिशियन्सी ॲनिमियाचे बघूया. सगळ्यात अगोदर म्हणजे यामध्ये जे काही लक्षण आहेत, महत्त्वाचे काही बेसिक कॉमन सिम्पटम्स आहेत प्रत्येक ॲनिमियाचे, जसे की फटीग असेल, शॉर्टनेस इन ब्रीदिंग असेल, हेडॅक असेल, पेलनेस ऑर डिझनेस असेल, हेअर लॉस असेल, स्वेलिंग येते, सोर टंग्स असते, त्यानंतर आपला नेलचा शेप चेंज होतो, त्याच्यामध्ये काही बदल, अशा पद्धतीचे काही महत्त्वाचे लक्षणं असतात. म्हणजे सतत आळस आल्यासारखं, थकवा असल्यासारखं जाणवणं, श्वास घ्यायला आपल्याला थोडासा त्रास जाणवणं किंवा लवकर दम भरणं, ह्या गोष्टी होतात. डोकं दुखल्यासारखं जाणवणं, सतत डोकंदुखी असणं, त्यासोबतच त्वचेमध्ये वगैरे थोडासा पांढरासरपणा येणे, त्या ठिकाणी आळसपणा जाणवणे. बऱ्याच केसेसमध्ये आयर्नची कमतरता जर जास्त लागली तर हेअरफॉल, केस गळतीसुद्धा जास्त प्रमाणामध्ये त्यामध्ये होते. जीभ पांढरीसर पडू लागते त्या ठिकाणी पाहायचं म्हणलं तर. नखांमध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये ब्रिटल स्पून लाईक शेप त्या ठिकाणी नेल्सचा आपल्याला त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो. तर ही लक्षणं ॲनिमियाचे असू शकतात, म्हणजे तुमच्या रक्तामधला हिमोग्लोबिन लेवल कमी झालेला असू शकतो. हे कन्फर्म कसं करायचं, त्यासाठी लॅबोरेटरीमध्ये आपण CBC किंवा हिमोग्लोबिन लेवल टेस्ट करू शकतो. यानंतर नेमकं ह्या आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियाचे काय एक्झॅक्टली कारण आहेत, काय कॉजेस आहेत, कशामुळे होतो हा आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया, हे आपण या ठिकाणी बघणार. तर पहा, काय मोजकेच कारण आहेत. तर पहा, पहिलं कारण आहे पुअर डायटरी इंटेक. म्हणजेच डायटरी इंटेक म्हणजे जे आपण दररोज खातो दैनंदिन जीवनात, तर त्या अन्नपदार्थांमध्ये आयर्न आहे का नाही हे बघणं खूप गरजेचं आहे. आयर्न कोणत्या पदार्थांमध्ये असतो, ते आयर्न रिच्ड फूड आपण जर खाल्ले तर आपल्याला तो ॲनिमिया होणार नाही. पण जर तुमच्या रोजच्या खाद्यपदार्थांमध्ये आयर्नची कमतरता असेल, त्या केसेसमध्ये तुम्हाला आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया होऊ शकतो. आणखीन एक कारण, तुम्ही आयर्न प्रॉपरली खाताय तरी सुद्धा आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया होतोय, तर त्या पाठीमागचं कारण दुसरं असू शकतं पुअर ॲब्सॉर्प्शन. आता हे पुअर ॲब्सॉर्प्शन काय असतं, जे आपण फॉर एक्झाम्पल आयर्न जास्त कशात असतं, जसं की गूळ, शेंगदाणे, अशा प्रकारचे पदार्थ जर आपण खाल्ली तर ते कुठं जातात, तो आपल्या आतड्यांमध्ये जातात आणि आतड्यांमधून ते शोषले जातात आपल्या रक्तामध्ये, त्याला आपण ॲब्सॉर्प्शन होणे म्हणतो. हे
पण काही व्यक्तींच्या शरीरामध्ये डायजेस्टिव्ह सिस्टीम खूप वीक असते किंवा काही कारणास्तव जे आपण आयर्न आपल्या आतड्यांमध्ये अन्न पदार्थांमधून आलेलं आहे ते आपलं शरीर शोषू शकत नाहीत. आपल्या भाषेत आपण काय म्हणतो याला खातवत पण अंगाला लागत नाहीत म्हणतो. म्हणजे जवळपास या पद्धतीचं काहीतरी घडून येतो. तर ह्याची वेगवेगळी कारण आहेत. ॲब्सॉर्प्शन म्हणजे जसं की विटॅमिन सी कमी असेल, B12ची कमतरता असेल तर त्या कारणामुळे सुद्धा आयर्नच ॲब्सॉर्प्शन प्रॉपरली होत नाही, व्यवस्थित होत नाही. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण काय, क्रॉनिक ब्लड लॉस. ब्लड लॉस म्हणजे शरीरामधून रक्त बाहेर जाणे. मग कधी जाऊ शकतो, खास करून जर बघायचं म्हणलं तर स्त्रियांमध्ये मासिक पाळी मेन्स्ट्रुएशन, ज्या स्त्रियांमध्ये MC जास्त हेवी होते, जास्त प्रमाणामध्ये ब्लड जातं, त्या स्त्रियांमध्ये आयर्न शरीराच्या बाहेर रक्तासोबत निघून जातो आणि त्यामुळे आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होतो. किंवा स्त्री आणि पुरुषांमध्ये हा एक आजार कॉमन असू शकतो, GI ब्लिडिंग म्हणजे गॅस्ट्रो इंटेस्टायनल ब्लिडिंग, म्हणजे आतड्यांमध्ये कुठेतरी जखमा झाल्यात, अल्सर झालेत, तिथून रक्त बाहेर पडायला आणि संडासवाते बाहेर चालले, म्हणजे हा सुद्धा एक ब्लड लॉस आहे. त्या केसेसमध्ये आयर्न शरीरामधलं कमी होतं, नवीन हिमोग्लोबिन जास्त प्रमाणामध्ये तयार होत नाही, हिमोग्लोबिनचा लेवल कमी होत जातो. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आहे इन्क्रीज्ड डिमांड. आता इन्क्रीज्ड डिमांड काय असते, शरीराला कधी कधी आयर्नची गरज रेग्युलर नॉर्मलपेक्षा जास्त लागते. त्या कोणत्या कंडिशन असतात, स्त्रियांमध्ये जर बघायचं म्हटलं तर प्रेग्नन्सीच्या दरम्यान स्त्रियांना आयर्न दररोजच्या आहारामध्ये रेग्युलरपेक्षा, ज्या स्त्रिया प्रेग्नंट नाहीत त्यांच्यापेक्षा प्रेग्नंट स्त्रियांना दररोज आयर्न जास्त प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे किंवा आयर्न असणारे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खायला पाहिजेत. कारण तिच्या गर्भाशयामध्ये एखाद्या बाळाची वाढ होते आणि त्याला सुद्धा आयर्नची गरज आहे, त्यावेळेस डिमांड वाढते आयर्नची प्रेग्नन्सीमध्ये. त्यानंतर ग्रोथ पिरियड म्हणजे ज्यावेळेस शरीराची वाढ जास्त पीकला असते किंवा फास्ट असते, म्हणजे वाढत्या वयामध्ये म्हणतो आपण थोडक्यात, तर त्या वयामध्ये सुद्धा आयर्न डाएटमध्ये जास्त असायला पाहिजे. आणि शेवटचं कारण म्हणजे ते आहे मॅलॲब्सॉर्प्शन. जसं इथं सांगितलं, प्रॉपरली ॲब्झॉर्ब होत नाही, जे खाल्लेलं आहे ते अंगाला लागत नाही, म्हणजे आतड्याची आजार किंवा पोटाची आजार असतील तर त्यावेळेस मात्र हा आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया होऊ शकतो. आणि स्त्रियांमध्ये सुद्धा मेन्स्ट्रुएशनमध्ये, मासिक पाळीमध्ये जास्त प्रमाणामध्ये जर रक्त जात असेल, ब्लिडिंग होत असेल हेवी, तर त्यावेळेस सुद्धा आयर्नची कमतरता होते आणि रक्ताचं प्रमाण कमी होतं. ठीक आहे, आता आयर्नची कमतरता होईल. मग त्यानंतर काय, तर सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर झाल्या. आयर्न काय असतं, आयर्न म्हणजे लोह आहे, आपल्या खाद्यपदार्थांमध्ये आढळून येतो किंवा त्याची कमतरता झाल्यामुळे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया होतो. लक्षणं बघितली आपण त्याची, पण त्याच्यातून रिकवर कसं व्हायचं, त्याला आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियापासून आपल्याला बाहेर कसं निघता येईल. नंबर 1, आपल्याला काय करायचं आहे, आहारामध्ये, दैनंदिन आहारामध्ये आपल्याला काय कन्झ्युम करायचं, जास्त काय खायचं, आपल्याला अशी पदार्थ खायचे ज्याच्यामध्ये आयर्न खूप जास्त प्रमाणामध्ये. आलं का लक्षात. मग ते कोणते पदार्थ असू शकतात, जसं की नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज असेल, किंवा त्याच्यामध्ये व्हेजिटेरियन्स असाल ते लाल दिसणारे जेवढे काय पदार्थ आहेत, जसं की आपण म्हणतो कॅरट्स किंवा पीनट्स म्हणजे टमाटर असेल किंवा शेंगदाणे असतील किंवा गूळ असेल, गूळ शेंगदाणे खूप चांगल्या प्रकारे इफेक्टिव्ह ठरतात आयर्न रिकव्हरीला. ठीक आहे, ॲपल्स असतील, वेगळ्या प्रकारचे फ्रूट्स असतील, हे आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आयर्नची कमतरता आपल्याला होणार नाही. आयर्न लोह प्रशरामध्ये जर नॉर्मली जात असेल तर त्याच्यापासून नवीन हिमोग्लोबिन चांगल्या प्रकारे तयार होतो. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला फॉलो करायचं, त्यासोबतच आपल्याला डॉक्टरांचा सुद्धा सल्ला घेणं तितकंच गरजेचं आहे. फक्त एकाच गोष्टीवरती अवलंबून राहायचं नाही, कधी कधी ॲनिमिया सिव्हिअर होऊ शकतो. मग आपल्याला काय करायचं आहे, नेमकं ते आयर्न कमी का पडतंय त्याचा नेमकं एक्झॅक्टलं कारण शोधायचं आहे. तो अंडरलाईन कंडिशनला आपल्याला ट्रीट करायचं आहे, पण ट्रीटमेंट घरी करू शकतो का नाही तर डॉक्टरच्या सल्ल्याने करायचे. कधी कधी फक्त डाएटवरूनच रिकवर होऊ शकतो, जर हिमोग्लोबिन जास्त कमी झाला नसेल तर, म्हणजे 8-9 ग्रॅम असेल तर तो रिकवर होतो. पण जर हिमोग्लोबिन 4-5 पर्यंत गेला असेल तर त्या केसेसमध्ये मात्र आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायचाच आहे. मग डॉक्टर काय करतील, आपल्याला अशा प्रकारचं हे घ्यायला सांगतात, आपल्याला इनटेक, आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला अशा प्रकारचे आयर्न रिच फूड्स घ्यायला सांगतात आपल्याला. पण त्या व्यतिरिक्त आयर्न नसणाऱ्या गोळ्यासुद्धा आपल्याला डॉक्टर देतात, म्हणजे आयर्न सप्लिमेंट आपल्याला, ज्याला आपण आयर्न सप्लिमेंट म्हणतो, अशा प्रकारच्या गोळ्या औषधी आपल्याला घेणं, सप्लिमेंट्स घेणं तितकंच गरजेचं आहे. पण या तिन्हीहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे, ती म्हणजे कोणती आहे, ती आहे व्हिटॅमिन सी जे आहे हे खूप महत्त्वाचं आहे. का महत्त्वाचं आहे तर पहा, इन्क्रीज्ड व्हिटॅमिन सी इनटेक म्हणले तर म्हणजे याचा अर्थ काय आहे की जे व्हिटॅमिन सी कशात मिळतो आपल्याला, जसं की ऑरेंजमध्ये वगैरे म्हणून, पण ऑरेंज दैनंदिन जीवनात आपल्याला आपण दररोज घेत नाहीत, तर ह्याला एक अनदर ऑप्शन म्हणून आपण काय करू शकतो, व्हिटॅमिन सीच्या चेवेबल टॅबलेट मिळतात, सगळ्याच्या गोळ्या मिळतात मेडिकलवरती, त्या आपण घेऊ शकतो दैनंदिन जीवनामध्ये. हे काय करतो, व्हिटॅमिन सी काय करतो, हे जे आयर्न आहे सगळ्या आयर्नला आपल्या शरीरामध्ये प्रॉपरली अब्झॉर्ब करण्यासाठी, शोषण्यासाठी, त्याच्यामध्ये वापर करण्यासाठी मदत करणारा सगळ्यात महत्त्वाचं व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन सी. ठीक आहे, जसं की मार्केटमध्ये लिम सी सारख्या विविध प्रकारच्या व्हिटॅमिन सीचे चेवेबल टॅबलेट्स आपल्याला उपलब्ध आहेत. तर थोडक्यात
जर बघायचं म्हणलं तर आपण या ठिकाणी अशा प्रकारे आयर्न डिफिशियन्सी ॲनिमियाला इझिली डिफीट करू शकतो, पण काही गोष्टींचं पालन आपल्याला करायचं आहे. आणि या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो, जर ॲनिमिया सिव्हिअर होत असेल, अशा प्रकारचं आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया झाला असेल किंवा कोणत्याही प्रकारचा ॲनिमिया झाला असेल, तर त्यावेळेस आपल्याला आपल्या डाएटवरती सगळ्यात महत्त्वाचं लक्ष द्यायचे. म्हणजे डाएटमध्ये आयर्न असणारे पदार्थ आपल्याला जास्त घ्यायचे आहेत. त्या व्यतिरिक्त फळांचा समावेश करायचा आहे. आणि जर चहा जास्त प्रमाणामध्ये जर पित असाल तर चहा बंद करायचं, कारण चहा किंवा कॉफी जास्त पित असाल तर ते काय करतं, जे आयर्न आपल्या आतड्यांमध्ये पोटामध्ये जातं तर ते आपल्या रक्तामध्ये शोषून देत नाही, ती क्षमता चहा कमी करतं. म्हणजे त्या व्यतिरिक्त म्हणजे थोडक्यात काय व्हायला त्या ठिकाणी त्या आयर्न किंवा त्या लोहाचं युटिलायझेशन त्या ठिकाणी कमी व्हायला. हे काही अशा प्रकारे आपण दैनंदिन लाईफस्टाईल सुधारवली किंवा अशा प्रकारचा आहारामध्ये समावेश केला तर आपल्याला आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होण्याचे चान्सेस खूप कमी प्रमाणामध्ये. तरी आणखीन काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. धन्यवाद.